नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट सध्या समोर आहे. कारण की आर्थिक अडचणीमध्ये सापडलेल्या राज्य सरकारने अखेर आपल्या शेतकरी बांधवांना पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेतील जी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी आहे, तर या कंपनीचे 1927 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्यामुळे येत्या 3 दिवसात ही रक्कम जी आहे तर ही रक्कम नुकसान भरपाईसाठी दावा केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार असल्याची माहिती राज्याचे कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी दिलेली आहे. आणि मित्रांनो, त्याने दिलेली जी माहिती आहे तर यामुळे आपल्या राज्यातील 6 जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. तर यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्याचा समावेश आहे पाहायचं झालं तर गेल्या वर्षीचा जो काही प्रधानमंत्री पीक विमा योजना होती, तर या योजनेमध्ये आपला नाशिक, जळगाव, नगर, सोलापूर, सातारा आणि चंद्रपूर या 6 जिल्ह्यासाठी ओरिएंटल इन्शुरन्स पीक विमा कंपनीला हे कंत्राट देण्यात आले होते. आणि या 6 जिल्ह्यांमध्ये नुकसान भरपाईचे दावे हे 110% जास्त असल्याने बीड पॅटर्ननुसार अतिरिक्त रक्कम राज्य सरकारने देणे आवश्यक होते. आणि त्यासाठी शेतकऱ्यांकडून तसेच कृषी विभागाकडूनही राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू होता. आणि त्यामुळे 7,621 कोटीच्या भरपाईला मंजुरी देण्यात आलेली आहे. कारण की गेल्या खरीप हंगामात राज्यात एकूण सुमारे 7,621 कोटी रुपयांची विमा भरपाई जी आहे तर ती मंजूर झाली होती. आणि महत्त्वाचं म्हणजे की राज्यात पंतप्रधान पीक विमा जी आहे तर या योजनेमध्ये बीड पॅटर्ननुसार ही योजना राबवण्यात येत होती. आणि या ठिकाणी पीक विम्याच्या हप्त्याच्या 110% जास्त नुकसान भरपाई झाल्यास त्या ठिकाणी 110% नुकसान भरपाई किंवा विमा कंपनी भरते व त्यापुढील नुकसान भरपाई राज्य सरकार देते. या तत्वानुसार गेल्या खरीप हंगामातील मंजूर 7,621 कोटी रुपयांपैकी जवळपास ज्या पीक विमा कंपन्या आहेत यांच्यामार्फत 5,469 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले होते. आणि उर्वरित शिल्लक नुकसान भरपाईचे 1,927 कोटी रुपये जे आहेत ते भरपाईचे प्रलंबित असल्यामुळे जे वाटप आहे तर ते सुद्धा प्रलंबित होतं. परंतु आता हे प्रलंबित नुकसान भरपाईमध्ये आपल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे 656 कोटी, जळगाव जिल्ह्यातील 470 कोटी, नगरमधील शेतकऱ्यांचे 713 कोटी, सोलापूरमधील शेतकऱ्यांचे 2.66 कोटी, तर सातारामधील 27.73 कोटी आणि चंद्रपूरमधील 58.90 कोटी रुपये जे आहेत ते प्रलंबित होते. आणि या सर्वासाठी आता यानुसार जे आकडेवारी आहे त्यानुसार राज्य सरकारकडून ही प्रलंबित रक्कम जी आहे ती 1,927 कोटी रुपये जे आहेत तर ते मंजूर केले असून ती ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे. आणि येत्या ही जी काही रक्कम मंजूर केली आहे तर ही रक्कम येत्या 3 दिवसामध्ये संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे, अशी माहिती स्वतः कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी दिली आहे. तर मित्रांनो, यांनी दिलेल्या माहितीनुसार आपले जे काही जळगाव त्यासोबत आपण जे 6 जिल्हे पाहिले आहेत त्यामध्ये जर पाहायचं झालं तर महत्त्वाचं म्हणजे की नाशिक, जळगाव, नगर, सोलापूर, सातारा आणि चंद्रपूर या 6 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ ही माहिती अपडेट नक्की शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल, नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला सुद्धा अजिबात विसरू नका. तर भेटू का नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.